ह्याला बारीक मेथी पण म्हणतात आणि समुद्र मेथी पण म्हणतात. ह्याची भाजी करतात. 3-4 वेळा धुवून झाली आहे आणि यातलं पाणी पण पूर्ण नितळलेलं आहे. आणि मी आता भाजी बनवायसाठी थोडेसे शेंगदाणे घेतल्यात. ओलं खोबरं पण घालतात, शेंगदाणे पण घालतात. 4 मिरच्या घेतल्या, लसूण थोडासा घेतला, एक कांदा घेतलाय. मी आता शेंगदाणे भाजून घेते थोडेसे गरम करून. मी आता हे शेंगदाणे असे जरासे मोठे मोठे ठेवलेले आहे. आणि आता लसूण, मिरची, कांदा थोडा लाल होईपर्यंत भाजायचा. हळद टाकायची आणि आता भाजी टाकायची. याच्यात ओलं खोबरं पण चालते, बटाटाही घातला तरी चालते आणि शेंगदाणे आपल्या आवडीनुसार काहीही वापरू. आणि थोड्या वेळाचा वापरायचा. ही झाली भाजी तयार. आता गॅस करू. ही झाली भाजी तयार.